नमस्ते मित्रांनो, कसे आहात सर्वांना? गुड मॉर्निंग. आणि आजचा दिवस तुमच्या सर्वांना खूप आनंदाचा आणि सुखा समाधानाचा जावो हीच महादेवाच्या चरणी प्रार्थना. आणि हे बघा, इथे सर्व जे काम आहेत ना सकाळचं सर्व आवरले आणि आज मी चालले आहेत शेतामध्ये, कारण शेतामध्ये मका लावायची बायका येणार आहेत म्हणून इतकं लवकर झटपट 11च्या आत सर्व आवरलं. तर आता 10-10:30 झाले असेल. आणि हे बघा, कपड्यांचा पसारा बघा पलंगावर, पण काय करणार आहेत, इतकी घाई असते, सर्व काम असतं घरातलं शेतातलं विथ फार्ममधलं, तर त्याच्यामुळे मग नाही ॲडजस्ट होत. तर आता इथे पटकन असे मी केस विंचरून घेते आणि जायचं आहे शेतामध्ये. बायकांना घ्यायला जायचं आहे बायकांना, मग त्यांना घेऊन शेतामध्ये जायचं आहे. तर खूपच म्हणजे टेन्शन येत नाही का. आणि मिस्टर घरी असले तर होऊन जातं ॲडजस्ट, ते घ्यायला जातात, किंवा मुलगा जरी असला तरी होऊन जातं. पण आज मुलं पण गेले स्कूलला आणि मिस्टर पण गेले ड्युटीवर, तर मी एकटीच आहेत. घरी सर्व गायींचं वगैरे सर्व आवरून, घरातलं आवरून मग बायकांना घ्यायला चालली आहेत. कारण की दोघीजणी येणार आहेत मका लावण्यासाठी. कारण की मी काल एकटीनेच मका लावली, तर कालचा व्हिडिओ नाही इतका शूट केला मी, तुम्हाला दाखवला नाही. तर एकटीनंच मका लावली. तर खूपच कंबर आणि पाय खूप दुखत होते. म्हटलं आज बायका सांगूयात नाही का, कारण की एका बाईचा आणि 2-3 बायकांचा फरक पडतो. तर हे बघा, इथे मस्त आता मी तयार होत आहेत. कारण की कुठे पण जायचं म्हटलं तर मग थोडंफार आपल्या त्वचेची पण काळजी घेतलीच पाहिजे नाही का. तर ते सर्व केस वगैरे विंचरून सर्व आवरून मी आत्ता पहिले जाणार आहेत दूध घेऊन डेअरीकडे, आणि मग त्याच्यानंतर तसेच बायकांना पण घेऊन येईल आणि नंतर त्यांना घेऊन मग शेतामध्ये जायचे आहेत. तर चला मग, माझं आवरलं आहेत, मी रेडी आहेत. तुम्ही आहे का व्हिडिओ बघण्यासाठी रेडी? तर बघा मग व्हिडिओ. आणि हे बघा, इकडे मी शेतामध्ये जायचं आहेत ना म्हणून इकडे जार भरून घेतलेलं आहेत आणि माठामध्ये पाणी टाकते नाही का. माठातलं कालचं पाणी म्हणजे माठ साफ केला धुवून वगैरे, आणि माठामध्ये पाणी पण टाकून घेत आहेत. आणि सकाळची म्हणजे यांच्या मुलांच्या टिफिनची टमाट्याची भाजी होती, पण ती जास्त होती, ती असं काही नाही पुरणार नाही. पण मला आज आहे ना थोडीशी कढी बनवावी वाटली माझ्या स्वतःसाठी. म्हटलं थोडीशी कढी बनवून न्यावी शेतामध्ये, कारण बायका पण आहेत, बायका पण खातील नाही का. आणि घट्ट असं दही आहेत बघा, घरचंच दही लावत असते मी, घरीच दही लावत असते. अगदी 1-2 लिटरचं रोजचं दही लागतं, मुलं पण खातात. आणि एकदम सिम्पलशी अशी बनवत आहेत, फक्त जिरं, मोहरी, हिरव्या मिरच्या आणि प्लस बघा तेलामध्ये इतकं साहित्य टाकलं आहेत मी, कारण की खूप झटपट बनवायची आहेत. सर्व आवरलं आहे, शेतामध्ये जायचं आहे, खूप लवकर पटपट आवरून घेत आहेत मी. हे बघा, मस्त घट्ट असं दही आहेत. तर मी थोडंसं खोबरं वगैरे टाकून मिक्सरमध्ये दळून घेते मिश्रण, पण आज एकदम साधी सिंपल बनवत आहेत कारण की वेळ झाला आहेत. आणि आता हे दही आहेत ना मुलं दिवसभर खातात, फ्रीजमध्ये ठेवलं का म्हणजे दही साखर दिवसभर खातात किंवा दही भात खातात. तर हे बघा, इकडे आता माठ पण भरून ठेवते मी, कारण की मग आता उन्हाळ्याचे दिवस आहेत ना, तर माठातलं पाणी अवश्य प्या. आणि या तांब्याच्या हंड्यामधल्या पाण्याने स्वयंपाक बनवा नाही का, स्टीलचे भांडे वापरू नका. तर मी पण तेच करते, स्टीलचा हंडा नाही वापरत. तर चला मग आता दही आहेत ना, ते दही थोडंसं दळून घेऊयात. आणि दळून तसं लगेच तेलामध्ये टाकायचं. आणि थोडी कोथिंबीर टाकली मी इथे. आणि ह्या दह्याला थोडीशी उकळी आली की त्याच्यामध्ये म्हणजे ह्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं डाळीचं पीठ टाकून ते पुन्हा थोडं पाणी टाकून मिक्सरला दळून घ्यायचं आणि थोडंसं डाळीचं पीठ त्याच्यामध्ये दळून टाकायचं. आणि अशी माझ्या पद्धतीनं अगदी सिम्पलशी कढी बनवा, खूप छान लागते. थोडीशी हळद टाका कलरसाठी, आणि अशी सिम्पलशी कढी बनवा. आणि हो, त्याच्यामध्ये येत ना हे नाही टाकायचं काय, आपली साखर बिलकुल नाही टाकायची, तशीच कढी बनवायची. आणि दही असेल ना, दह्याची बनवायची, मी ताकाची नाही बनवत. तर दही थोडंसं आंबट पाहिजे नाही का. आणि थोडंसं आता डाळीचं पीठ घेऊन मी वरती याला जर उकळी आलीत ना, तर त्या उकळीमध्ये थोडंसं डाळीचं पीठ मी म्हणजे हाताने न कालवता मी मिक्सरमध्ये दळून घेते थोडंसं, कारण की बारीक दळलं जातं नाही का. आता हे डाळीचं पीठ आहेत ना, हे आपण ह्या कढीमध्ये टाकून घेऊयात. हे बघा, अगदी मस्त अशी कढी आहेत, मस्त दह्याची कढी. दही कंटिन्यू असतंच, मग मला कढी फार आवडते. मग मी रोज 2-3 दिवस झाले की कढी माझ्या स्वतःसाठी थोडीशी बनवत असते. हां, बाकीचे पण खातात, पण आत्ता सध्या खाणारे कोणी नाही आहेत, मग स्वतःसाठी बनवते मी. आणि मुलांना टमाट्याची भाजी आहे एका साईडला बनवलेली, मुलं खातील. भात आहेत, तर मुलं आहेत ना माझी मुलं म्हणजे स्कूलमधून आल्यावर जास्त करून दही आणि भातच खातात.
कारण की शाळेमध्ये जेवण झालेलं असतं नाही का, भाजीपोळी खाल्लेली असते आणि घरी येऊन फक्त मग दहीन भात, बाकी जेवण वगैरे नाही करत, म्हणजे भाजीपोळी नाही खाती असं आहे त्यांचं. तर चला मग आता सर्व तयारी झाली आहेत, जाऊयात. आणि इकडे जारमध्ये पाणी पण घेतले आहेत मी, मस्त थंड थंड पाणी आहेत. आपल्या फ्रीजच्या पण 2-3 बॉटल टाकलेल्या आहेत आणि नॉर्मल पाणी पण आहेत. ब्याची पिशवी कुठे गेली हो? माग आहे का ब्याची पिशवी? माग आहे का माझ्यावाल्या? कोणाची 2 पिशव्या? तुम्ही पाहते का त्यांचे व्हिडिओ? ते उत्सव तोडीला गेलेले. हा पाहते का ते? हजारी मनीषा हजारी. एक तर काय सांगा ना, अशी शबाई सारखीच हे, आणि ह्या माणसासारखाच मालक, आणि आपल्या इकडे ग बीडचे, आणि ते लेज भंगार कारखाना, आणि ते असे रोडला बसले ना, उसा भरी, आणि ते ट्रॅक्टर चली इतके हौशीदार, आणि ते आपली बसली काठाला. नवरा म्हणला अरे मला काहीतरी खाला, आणि तिनं शेप खाल्ला, आणि ती गाडी कशी मागची उलथली की त्याच्या अंगारच उलथली की जागेर खाला. काय सांगा, निसी म्हणती बाई लय भांगार कारखाना आहे, असं आहे तसं आहे, आणि अशी म्हणाली. ते नाव म्हणती बाई अशी करायला, अशी आड बाई, आणि कोणीच उचली ना तिच्या नवऱ्याला, जागेर मिळाला बाई. एवढी उसाची गाडी पलटी तिनं पाहिली तिनं पाहिली तर अशी रडत होती बाई ती बाई. पण लयच हाऊस ते जाची संग मग मोटरसायकलीवर काय आम्ही ऊस तोडीत काय, आणि ते काय नवरा दी लयच हौशीदार होता बाई तिचा, लयच भारी बाई, लयच वपत होती ती. आणि काय नाही मा 2 पोरीची आता एकामेकावर जीव असेल असे रडत होत्या पोरी म्हणे. मग ती म्हणत होते की पोरीचं शिक्षण फुकट आणि लग्न हे करायचं. यांच्याकडे गेलते ना, माहिती आहे ना ते, मग त्यांचंच वावर आहे ना हे बागाच्या बसले. तर हे बघा मित्रांनो, आज माझा आयुष आहेत ना, म्हणजे माझा मुलगा इथे भाजी बनवतोय. तर कुठली भाजी बनवतोय तुम्हाला दाखवते मी, ठीक आहे? तर त्यांनी मस्तपैकी इथे कांदा टमाटा चिरलेला आहे. चला बघूयात कुठली भाजी बनवतोय. तर हे बघा इकडे गॅसवर ठेवली कढई. तर चला बघू, बॅक कॅमेराने दाखवते तुम्हाला व्यवस्थित. तर हे बघा माझ्या आयुषची भाजी बघा, त्यांनी कढई ठेवली आहे, त्याच्या हातानेच मस्तपैकी बारीक असा कांदा चिरलेला आहे बघा. आणि त्याच्यानंतर हे बघा टमाटर चिरलंय, कोथिंबीर मस्तपैकी बारीक कट केलाय टमाटर. त्याच्यानंतर हा कांदा परतवतोय तो आता. तर बघू कुठली रेसिपी बनवतोय, कशी लागते मी तुम्हाला टेस्ट करून दाखवल. कुठली भाजी बनवतोय सांग, कुठली भाजी बनवतोय आयुष? कुठली भाजी बनवतोय काय माहिती, लाव नाही माहित, फक्त फोनवर बघितलं ना. हा फोनवर बघ बरं कुठली भाजी. शेवभाजी का? शेवभाजी वाटतं. तो म्हणतो नावच माहित नाही, तर बनव राहिलाय. हे बघा आता कांदा परततोय, आम्ही नाही हात लावत आहोत.
हे थोडं तर हे बघा मित्रांनो, इकडे आयुषनं आता आयुषची भाजी वरती तयार होतीये. तो बनवतो शेव भाजी. थोडं आणि पाणी दे ना. पाणी देऊ का? थांब. आणि आता तो मळतोय पीठ. तो आता पीठ मळून पोळ्या पण बनवणार आहे. बघा तो कशा पोळ्या बनवतो. ठीक आहेत ना. मी त्याला काही बोलली नाही, सांगितलं नाही, काही नाही. आज येत ना मी मका लावायला गेली होती, तर मग थोडंसं दमून आली नाही का शेतामधून. एक मिनिट थांब, देते त्याला पाणी देऊ आता आपण. किती टाकू पाय? हा किती 2 टाकू? ग्लास. लय पातळ होईल. बघा पीठ मळायची टेक्निक बघा. खाली पिठाव घ्यायचं. नको लय होईल. कोरड्या पिठाव घे पाणी. बघा माझ्या आयुषचे बघा तरा. पीठ किती चाललंय आयुष, खाली किती पीठ सांडवलं रे. आता गोल गोल ते बनव. हे असं हे काय शेप बनायचंय तुला ना. ते हाताला चिपकतंय. मग आम्ही कसं करतो रोज. हाताला चिपकतायचं काय करू मग? चिपकतंय मग कर. चिपकतंय ना मग कोरडं पीठ टाक ना हातावर. कोरड नाही ना. खालचं मग तू पाणी टाक सांग बरं. तेवढं पूर्ण डबाभर पीठ संपवशील दादा. कर गोळा कर बरं. मच्छर चावत आहे ना. तर हा चला आपण कुठं होतो तर तुम्हाला बोलला, मी शेतामधून आली ना, तर तो मला बोलला मम्मी तू खूप दमली आहे, चल मी आज स्वयंपाक बनवतो. तर म्हटलं कर. आणि दुसरं म्हणजे मेन एक कारण आहे, तो असं हे कधी स्वयंपाक बनवणार नाही किंवा मला काही मदत बिलकुल करू लागणार नाही. पण एक झालं म्हणजे काल तो त्याच्या एक घटना घडली, त्याच्यामुळे काल तो ना त्याच्या मित्राच्या घरी गेला होता. तर मित्राच्या घरी गेल्यावर काय झालं, त्यांनी ना त्याचा मित्र बघितला, म्हणजे तो मित्राच्या घरी गेला तर त्या मित्राची आजी त्याला काय बोलली, तुझा मित्र आलाय म्हणजे आयुष माझा मुलगा, तर त्या मित्राची आजी बोलली की तुझा मित्र आलाय त्याला चहा बनव. तर मग माझ्या आयुषच्या मित्राने त्याला लगेच चहा बनवला. आणि मग माझा आयुष त्याला बोलला काय रे तुला चहा ठेवता येतो का, चहा बनवता येतो का. तर तो बोलला हो बनवता येतो. तर मग असं बोलल्यामुळे मग त्याला असं वाटलं माझा मित्र आहे, आणि त्याने सांगितलं मला खिचडी भात बनवता येतो, बिर्याणी, चहा ठेवतो मी, भाजी बनवतो, त्याने सांगितलं नाही का. आणि मग त्याच्यामुळे याला पण काय वाटलं काय माहिती, मम्मी रोजच काम करते, रोज स्वयंपाक करते, तर आज थोडीशी मदत करूयात. तर बघा. आणि माझी काव्या गेली आहे रोडला, काही सामान आणायचंय, तर मग ते 2 जण गेले. ए पातळ नको करू लई वेड्या, किती पाणी टाकलंय. कळत नाही का तुला, तो शेफ नाही विषय. हा तू शेफ आहे. किती पातळ करून ठेवलं ते वेड्या. आणि पिठान. चला बघा शेवट मुलांनाच काळजी असते नाही मम्मीची. पिठान पटकन आवर. कसं पडते असं कसं छोटं आहे, तुम्ही पहिले मोठं होतं. हा होईल बरोबर कर. परत हा तुला कढई दिली ना. अरे दादा मला सवय ना, मी कढईमध्ये किंवा मग दुसऱ्या कशात मळून घेते ना. कालचं भिंतय. हा जाऊ दे कर आता, परत नको माकू मोठी. एवढं छोटीशी कढई झटकलं एकदम बाहेर पडतं. होईल बेटा बरोबर. आवड. आयुष झालं मळून पीठ. तर हे बघा माझ्या आयुषना मस्तपैकी पीठ मळलंय, तुम्हाला दाखवते मी थांबा. आणि दुसरं म्हणजे त्याची भाजी पण होतीये, भाजी पण त्यानेच बनवली आहे. आणि दुसरं म्हणजे तो त्याचा फेस नाही दाखवत, तो बोलतो मम्मी मला नाही आवडत. म्हटलं मग ठीक आहे जाऊ द्यात. मग त्याचा फेस नाही दाखवत, तर मग तो काय बनवतो तुमच्यासोबत शेअर करते मी. तर आता त्यांनी मस्तपैकी इथे शेवभाजी बनवली आहेत, म्हणजे कांदा परततोय, त्याच्यानंतर टमाटा पण टाकला त्याच्यामध्ये, कोथिंबीर, जिरं, मोहरी. तर व्यवस्थित होतं आता सर्व तिकडे कढईमध्ये. आणि खाली पण पीठ पण त्यांनी मळून घेतलं. आणि दुसरं म्हणजे मी आज शेतामध्ये गेली होती ना, तर मग मका लावायला थोडी थकून आली. मग तो बोलला मम्मी चल मी बनवतो, तू दमली आहेत. आणि हे सर्व त्याने त्याच्या मित्राचं बघितलं म्हणून तो करतोय. सांगू दे ना काय प्रॉब्लेम आहे. मित्र बघितलं खोटं. बरं ठीक आहे, नाही बघितलं जाऊ दे.
तुला माझी क्यू आली खोटं ना, बोलून नाही झालं. तुला माझी खोटं बोलून झालं. तू त्या दिवशी गेला नव्हता मित्राच्या घरी, सांग मित्राच्या घरी गेलता ना, त्याने तुला चहा बनवला ना मित्राने. त्याला राग येतो, त्याला वाटलं मम्मी कशाला सांगतीये, पण मग खरंच तो गेला होता मित्राच्या घरी. मग त्या मित्राची आजी बोली की चहा बनव, त्याने चहा बनवला. मग मित्राने सांगितलं असेल ना का मी चहा बनवतो, थोडाफार म्हणजे बिर्याणी वगैरे पण बनवतो. तर मग त्याला काय वाटलं काय माहिती, मग आज करतोय. आणि पीठ इतकं मस्त मळलंय, तुम्हाला दाखवते मी. आणि आता भाजी पण बनवतीये, शेवभाजी पण म्हणजे बनवायला ठेवली गॅसवर. आणि दुसरं त्याच्या पप्पा आणि माझी काव्य गेली आहेत शेव आणायसाठी. शेव विथ लिंबू वगैरे जे पण साहित्य पाहिजे ते गेले आणायला. तर हा इकडे मला स्वयंपाकाला मदत करतोय. म्हणजे मी काहीच नाही बनवलं, मी अशी बसलेली बघा इकडे खुर्चीवर आणि तोच बनवतोय. आता पीठ मळलंय, तुम्हाला पीठ पण दाखवते आणि पोळ्या पण लगेच बनवल. ठीक आहे, चला मग. आणि दुसरं म्हणजे कोणी माझा व्हिडिओ बघून असं पण बोलेल की काय मुलाला काम सांगते, अभ्यास करायला सांगायचं. पण आयुष्यातलं त्याच्या आयुष्यातलं फर्स्ट टाइम हा मला मदत करतोय, किंवा त्याला काय वाटलं त्याच्या मनोमन माहीत नाही. तो बोलतो मम्मी मी तुला मदत करतो, तू दमली आज. आणि फर्स्ट टाइम करतोय, पण अगदी मस्त आणि छान केलंय. त्यात मीठ टाकलं आयुष्य, मीठ नाही म्हणून चव लागून राहिली. मीठ टाकायचं, त्याला काही माहीतच नाही मीठ कसं राहतं. हा मीठ माहितीये, पण आलं लसूण काय हे त्याला काही कळतच नव्हतं. कमी कर गॅस. तर चला आता तो पोळ्या बनवतोय. हा पोळ्या दाखवते कशा बनवतोय, चला. तर हे बघा इकडे पीठ मळलंय बघा कढईमध्ये. मी कढईत मळते ना, त्याने पण कढईमध्ये मस्त पीठ मळलंय. हा तुला मिरची पण माहित नाही का? इकडे आण खालच्या एवढं. हे बघा त्याला मिरची पण नाही कळत, थोडीच टाका, ती मिरची टाक थोडीशी. त्याच्यानंतर थोडी हळद घे, थोडी बस ना, बस थोडं हळद टाक, ही टाक. हां हळदी थोडीच टाक, जास्त नाही टाकायची. बघू हां बस. हे बघा त्याची भाजी बघा. काय चाललं आहे, थांब चांगली परतू दे, थांब. गॅस चालू आहे ना, थांब होऊ दे. हे बघा माझ्या आयुष्य बघा, भारताचा नकाशा पहा. काय चाललंय हे, काय चाललंय आयुष्य? हा पागल, गोल गोल पोळी लाटणार आहेस तू. हा अशा पोळ्या लाटल्या तर बरोबर होईल. काय रे, नीट कर व्यवस्थित. शेप आहे ना आयुष तू, हा शेप असे करता का? हे बघा माझ्या आईची पोळी बघा, गोल पोळी बघा कशी गोल केली, पाहिली ना? आयुष लाटूनच पोळी गोल करायची, लाटून. या काय तो निवत केला का देवाला? मी देव आहे, माझ्यासाठी करतो. हा पागल. हा शेवरे आणली येत काय? शेवच आहे ना, मग काय शेव आणली ना? हे बघा शेव आणली. काय पागल पण ती. तुम्ही होते का आपला ना, दुसरी बारीक करा अजून, थोडं पीठ घे. अरे थोडं अजून पीठ घे, जास्त झालं एवढं बारीक बारीक निवत खेळ करायचे का आपल्याला? माझं नाही कसं बनवू. तू तर म्हणतो मी शेफ आहे, मी स्वयंपाक करतो, मम्मी तू आराम कर. स्वयंपाकामध्ये पोळीमध्ये नाही, पोळीमध्ये बाहेरच राहते. हा माणसं पोळ्या करते अशा गोल गोल, बाळांपेक्षा माणसं बरी पोळ्या करते. तो ग्लास घेतला पोळ्या कापायला, थोडं पीठ घ्या, हे टाक ना, तेल लाव किंवा मग त्याला पीठ लाव थोडं पीठ. काला नको काय करू, फक्त पीठ लाव, नीट लाट गोल गोल. थोडंच लाव, एवढं जास्त नको पीठ. लोक अरे माझे मी केव्हाच केलं असतं, केव्हाच जेवण घालायचं सगळ्यांच्या. हा खेळ काय झाला गावाला ना, हा ती पोळी पुरी भुरकी करून टाकली. काय केलंय ते बुरक पोळी. ओट मी करायचं सगळ्या साईडला चालला करायला. मी करतो, मी स्वयंपाक करतो. नको नकाशा बनव, सर ते पीठ खाली चाललं पळपटाच्या. माझी काव्या तरी किती विसर, माझी काव्या अशी गोलवर पोळी लागते नाही बाई. मग तर मग ते अभ्यासातले बिझी आहे. अभ्यासामध्ये बघा तिने इतके बघा, इकडे बघा एवढे झेरॉक्स काढून आणले सारे.
गम घेऊन आली, पेन्सिल घेऊन आली. झाली गोल झाली बरं का, थोडी राहिली आई, चांगली झाली. माझे पप्पांनी मी सांगतो बोलत होती ओट चाल सरक मामी करून बनवून घेते. पप्पांनी सांगतो बोलत होती कोणाला ना बुकाने घ्या म्हणजे कोणाला बुका घ्यायला पैसे नाही रे, म्हणजे कोणाला वाचायला ना बुक नाही आणलं असेल ना तर त्याला असे एक पेज पप्पाला म्हणायचं बुक घेण्यापेक्षा झेरॉक्स काढायला किती पैसे लागतील. आम्ही बुकचे पेज फाडले, बुकचे पेज फाडले त्यांच्या. बुकचं पेज फाडलं का काय, त्याला नुसतं काचून ठेवलं आयुष पलपटावर. फाटली ना, शिवून टाकतो मी. शिव पोळीला शिवून टाकतो का. लय पागल लागेल. अरे तिला एवढं तू चिपकावले त्या पलपटाला, ते आता निघल का. निघणारच नाही आयुष ती पोळी. ते बघ निघाली. काढ 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 काढ. बघा मित्रांनो किती पागल आहे ना, वेड्यावर तुटली. आता शिवून काढत होती. पोळीला शिव राहिल्या हा ना, कपड्याला शिविते का पोळीला शिविते. तुटली वेडा. उठ माझी मी करती. काय शिवली बघ. आता परत शिव आणि परत काढ. उठून वेड्या. बुकचे पेज म्हण पागल, वहीचे पेज आहे ते. हा मग ते पेज बॉक्स कशाला आणली करून. लहान पोरांचं खेळ सांग ना कशाला आणले ते. प्रोजेक्ट आहे का तो. टॉमी आले बघ. टॉमी तुला आयुषची पोळी टाकते मी. हा आयुषना पोळी बनवलेली टॉमीला. तू खाशील का. खाय हा भाजी मध्ये मस्त. आता तुम्हाला शेवभाजी दाखवते मी माझ्या आयुषची. ठीक आहे. थोडी महंगी होगी, 1 किलो की शेवभाजी एकदम स्पेशल. कितनी की आहे प्लेट. 100 रुपये. 100 रुपयाला कोणी घेऊ का. 100 रुपयाचा एक घास. वेड्या 100 रुपयाचा एक घास. हे बघा माझ्या आईची शेवभाजी बघा कशी काय माहितीये. पहिले पैसे दे. मी खाणार नाही, तूच खाय. पोळी. आणि हे बघा इकडे शेव आणलीये, तर शेव टाकू आपण याच्यात. टाक त्याच्यामध्ये शेव टाक ना मध्ये. हळू खाली हात कर. शेप आहे, शेप अशी टाकता. हा शेप अशी टाक खाली हात बाई कर. आहे मी, शेप आहे. हे बघा माझ्या आईची शेवभाजी. बस 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 लय नको शेव ना असं. बस कशी भाजी झाली काय माहिती. हे बघा माझ्या आयुषची शेवभाजी बघा. शेवभाजी ना आयुषची पोळी बघा.